Just learn on YouTube channel. Before watching this video, please subscribe this channel. Just learn on, which will receive all new videos notification. Hello students, how are you? Today we are going to learn about Standard 6th General Science, Lesson number 1, Natural Resources, Air, Water and Land. म्हणजेच आपल्याला नैसर्गिक संसाधने ज्यामध्ये हवा आहे, पाणी आहे आणि जमीन याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. So first of all, look at this picture. Spheres of the earth. That means आवरण, पृथ्वीचं आवरण. पहा चित्रामध्ये काय दिसतं. At the bottom of this picture is lithosphere, above hydrosphere, and on the top that is atmosphere. एकदम कडक जो भाग दिसतो खालचा त्याला लिथोस्फेअर म्हणतो, म्हणजे शिलावरण. वरचा जो भाग आहे पाण्याचा हायड्रोस्फेअर, दॅट इज जलावरण. आणि त्या पृथ्वीच्या वरचा जो भाग दिसतो दॅट इज ॲटमॉस्फिअर, ज्याला आपण वातावरण म्हणतो. म्हणजेच शिलावरण, जलावरण, वातावरण या सर्वांमध्येच हवा, पाणी आणि जमीन आहे. सो ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साइड अँड आन्सर द क्वेश्चन्स. वेअर डू वी सी द बर्ड्स? Yes, the birds can see in a air. Where is the cow grazing? The cow grazing on the land. So look at the trees and the road. Trees and roads. Look at कुठे कुठे आहेत दाखवा. Yes. And then where does the river come from? How does it flow? नदी कुठून येत आहे, कुठून वाहत आहे, कशी वाहत आहे. Where is the aeroplane? विमान कुठे आहे. Where are the fish seen? Where are the fish seen? So on what is the sailboat floating? मासे कुठे आहेत, होडी कशावर तरंगत आहे, हे सर्व तुम्हाला सांगायचं आहे. नाव नॅचरल रिसोर्सेस. आता पाहूयात नैसर्गिक संसाधने. पहा, you can see that some things in the picture are in water, some on land and some in the sky. आपल्याला माहिती आहे की आपण या चित्रात पाहिल्यानंतर असे लक्षात येईल की काही घटक आकाशात म्हणजे हवेत आहेत आणि काही घटक पाण्यात आहेत, तर काही घटक जमिनीवर आहेत. Thus all things on the earth are associated with air, water and land. आणि हे संपूर्ण घटक पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. That is एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर. आपल्याला माहितीच आहे की पाणी व जमीन यांच्या संबंधित असलेले जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. दॅट इज ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. अशांनाच आपण जलावरण, शिलावरण आणि वातावरण असे म्हणतो. मोरेवर, different living things occupy these three spheres of the earth. These living things and the part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो, जमीन, पाणी आणि हवा यांना आपण अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतोच. तसेच या विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तीनही आवरणात असतो. आणि हे सर्वच सजीव जे आहेत, या सर्व सजीव आणि त्यांनी व्यापलेला शिलावरण, जलावरण व वातावरण अशा भागास, संपूर्ण भागास आपण जीवावरण असे म्हणतो. कारण या तिन्ही भागामध्ये जीव आवरण करत असतो, वावरत असतो, आढळत असतो. म्हणूनच याला जीवावरण असे म्हणलेले आहे. So basically that is biosphere. These spheres have formed on the earth naturally. आणि हे अशा प्रकारचे सगळे पृथ्वीची ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत. We have learned all this in the previous standard. आपण हे पूर्वीच्या मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलोच आहोत. Look at this. Air, water and land are the factors important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called the natural resources. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय या ठिकाणी सांगितलेलं आहे की पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी
व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत मुलांनो. म्हणूनच यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणलेले आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ लुक एट दिस पिक्चर ऑफ अर्थ. The atmosphere is the layer of air that surrounds the earth. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. That is the surface of the earth comprises water and land, that is the hydrosphere and lithosphere. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. So that is of these the hydrosphere occupies a much large part than the lithosphere. In figure 1.2 shows the proportion of land and the water on the earth surface. आपण पाहतो या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दिसतच आहे 1.2 या आकृतीमध्ये तुम्ही पहा की जलावरणाचा भाग हा शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. म्हणजेच जमिनीचा भाग हा पाण्याच्या भागापेक्षा खूप कमी आहे आणि पाण्याचा भाग जमिनीच्या भागापेक्षा खूप खूप मोठा आहे. म्हणजेच 71% पाणी आहे आणि जमीन 29%. दॅट इज वॉटर इज 71% अँड लँड इज 29%. We also look upon these natural components in solid, liquid and the gaseous from the forms as resources. स्थायू जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणूनही पाहतो. म्हणजेच या घटकाचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. सो इन अदर वर्ड्स वी कॅन यूज them to fulfill our requirements. Let us now study all these three components in details. तर पाहूयात आपण या तिन्ही घटकांचा सविस्तरप्रमाणे अभ्यास आपण पाहूयात. तर बघूयात पुढचा पेज जो आहे या ठिकाणी. कॅन यू रिकॉल, थोडे आठवून पहा. सो व्हॉट आर द 5 layers ऑफ द ॲटमॉस्फिअर. वातावरणाचे 5 थर कोणते आहेत हे आपण या ठिकाणी आठवायचं आहे. आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण एअर म्हणजे हवा, हवेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. सो द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. पहा, पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा आहे. देर आर 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. आणि त्याचबरोबर 6 असे निष्क्रिय वायू, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धुलीकण या सर्वांचा यामध्ये समावेश होतो. नाव द ट्रॉपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर, while this proportion is about 90% in the atmosphere. पहा, तपांबरामध्ये, त्याला आपण ट्रॉपोस्फिअर म्हणतो, हवेत एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात. तर स्थितांबरामध्ये हे प्रमाण सुमारे 19% इतकं आहे. कशामध्ये? स्थितांबरामध्ये. पुढे दलांबर व अयनांबरामध्ये वायूचे हे प्रमाण कमी होत जाते. बाह्यांबर त्यापुढे वायू आढळत नाही. पुढेच काय म्हणलेलं आहे या ठिकाणी? फर्दर इन द मिसोस्फिअर अँड द आयनोस्फिअर. मिसोस्फिअर त्यालाच आपण काय म्हणतो? मिसोस्फिअर, दलांबर अँड आयनोस्फिअर. दॅट इज आयनोस्फिअर. या सर्वांमध्ये वायूचे प्रमाण हे अत्यंत कमी होत जाते. गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्सोस्फिअर. एक्सोस्फिअर म्हणजे बाह्यांबर. एक्सोस्फिअर, एक्सिट नॉट एक्सिट, बाह्यांबर, ज्यामध्ये वायू याच्या पुढे कुठेही आढळत नाही. लास्ट लेयर ऑफ अवर अर्थ इज एक्सोस्फिअर. पहा, या ठिकाणी आकृती दिलेली आहे. प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. हवेतील विविध घटकांचे प्रमाण या ठिकाणी दिलेले आहेत. नायट्रोजन इज 78%, ऑक्सिजन इज 21%, अर्गॉन इज 0.9%, अदर constituent of air 0.07%, and carbon dioxide 0.03%. These all are in earth, or proportion of the various gases in the air surrounding of our earth. पृथ्वीच्या वातावरणामध्ये, आवरणामध्ये एवढ्या प्रकारचे वायू असतात आणि याच वायूमधून आपण ऑक्सिजन म्हणून जे काही प्राणवायू घेतो ते याच वायू, नुसतं ऑक्सिजनच आपल्या फुफ्फुसामध्ये नाकावाटे जात नाही, तर त्यासोबत नायट्रोजन, ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, इतर वायू, संपूर्ण वायू जात असतात. You can see that is a mixture of several gases and is the chief constituent of the earth atmosphere. तुमच्या असे लक्षात येईल की या पृथ्वीभोवती असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे दॅट इज एअर, हवा आहे. Besides these gases,
एअर ऑल्सो कंटेन्स वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. त्याचबरोबर वायूबरोबरच काय आहे या ठिकाणी तर धुळी कण, पाण्याची वाफ, ज्याला आपण बाष्प, यांचा देखील समावेश या हवेमध्ये होतो आणि आपण करत असतो. तसेच द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द surface and decreases as we go higher and higher from the surface. That is, air became rather at higher altitude. हवेतील वायूंचे प्रमाण हे भूपृष्ठाजवळचे असतो. जसजसे पृष्ठभागापासून वर जावे तसतसे कमी होत जाते. The proportion of the constituent of air and some of their uses are given here. तर पहा मुलांनो, हवेतील घटकांचे प्रमाण व काही उपयोग पुढील प्रमाणे दिलेले आहेत. Some uses of gases in air. तर हवेतील वायूंचे काही उपयोग या ठिकाणी पाहूयात. First of all, nitrogen, helping living things to build the necessary protein. It is useful. It is the production of ammonia and in the airtight packaging of the foodstuffs. सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थावर हवा बंद ठेवण्यासाठी या नायट्रोजन वायूचा उपयोग केला जातो. ऑक्सिजन, नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबुशन्स. सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजन उपयोगी पडतो. कार्बन डायऑक्साईड, जरी हा कार्बन डायऑक्साईड आपल्याला खूप उपयोगी नसला तरी पृथ्वीला किंवा पृथ्वीमध्ये असणारे जे काही वनस्पती आहेत त्याला सर्वात जास्त उपयोगी असणारा कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड यूज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स. वनस्पती स्वतःचे अन्न निर्माण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये सुद्धा वापरतात. आर्गॉन, यूज्ड इन इलेक्ट्रिसिटी बल्ब्स. तर आर्गॉनच्या विजेच्या बल्बामध्ये वापर करतात. हेलियम, हेलियम यूज्ड फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लाईफ इन एअरशिप्स. तर कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो हा हेलियम. निऑन, निऑन यूज्ड टू डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग. निऑन हा जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. जाहिरात जे होत असतात रस्त्यावर आपण खूप मोठे मोठे बॅनर पाहतो, रस्त्यावरच्या दिव्यात याचा वापर केला जातो. क्रिप्टॉन, यूज्ड इन फ्लोरेसेंट ट्यूब्स. क्रिप्टॉन हा फ्लोरेसेंट पाईपमध्ये वापर होतो. झेनॉन, यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. झेनॉन हा फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग याचा केला जातो. अँड स्टुडंट्स, always remember the living world on the earth is sustainable due to the balance between various gases and other constituent of air. पहा, हवेतील विविध वायू आणि इतर घटक त्यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. The atmosphere is the very important filter. आणि यामध्ये जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. व्हॉट इज द फिल्टर? इट इज अलोज टू द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच टू द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ, बट इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम reaching the earth. It is in the atmosphere that fog, clouds, snow and rain are produced. याच कारणाने धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य आहे. So let's go to the third page. Now look at these pictures. Various pictures are here. Observe and discuss. निरीक्षण व चर्चा करा आपल्याला. What is the similarity in the three pictures below? खाली दिलेले 3 चित्र आहे त्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, साम्य काय आहे हे पाहायचं आहे. 1.4 इज द एअर पोल्युशन. हवा प्रदूषण. या 3 चित्रामध्ये हवेचे प्रदूषण होत आहे, एअर पोल्युशन होत आहे. All the other pictures shows large scale emission of smoke through different agencies. This smoke directly mixed with the atmosphere, disturbing the balance between the constituent of air. This is called the air pollution. म्हणजेच वरील सर्व चित्रात आपल्याला धुराचे उत्सर्जन विविध माध्यमांद्वारे होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो मुलांना, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. याला वायू प्रदूषण असे म्हणतात. दॅट इज एअर पोल्युशन. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू combustion of fuels in vehicles and in big industries, and also through incomplete combustions of fuels like wood and coal. As a result, air pollution is increasing day by day.
मुलांनो, वाहने असतील, मोठमोठे उद्योगधंदे असतील, यामधल्या इंधनांच्या ज्वलनातून, तसेच लाकूड असेल, कोळसा इत्यादीसारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू जे आहेत, या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायूंचे प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. That is harmful substances released in air through combustions of fuels. पहा, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सूट. इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे अत्यंत घातक आणि विषारी घटक नायट्रोजन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे आणि त्याचबरोबर काजळी, ज्याला आपण सूट असे म्हणतो. नाव वी आर गोइंग टू मूव्ह ऑन ओझोन लेअर, द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोनचा थर, ज्याला आपण संरक्षण कवच असे म्हणतो. वातावरणाच्या म्हणजेच देर इज अ लेअर ऑफ ओझोन दॅट इज O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ द स्ट्रॅटोस्फेअर. तर या वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात, स्थितांबराच्या खालच्या भागात O3 वायूचा थर आढळतो, ज्याला आपण ओझोन म्हणतो. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होत नसला तरी is not directly useful for the survival of the living things, yet it is very important for the living things to have this layer of ozone at the high altitude around the earth. पहा, तर खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवासाठी फार महत्त्वाचे आहे. Because of what? The ultraviolet rays coming from the sun are very harmful for living things. तर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे, ज्याला आपण हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज असे म्हणतो, जे की हार्मफुल असतात, हानिकारक असतात. कशासाठी? सजीवांसाठी. दॅट इज द ओझोन गॅस अब्सॉर्ब्स these rays. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन द अर्थ इज प्रोटेक्टेड. म्हणजेच काय, तर यामुळे ही किरणे, ओझोन वायू हे या किरणांना शोषून घेत असतात आणि त्यामुळेच पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण या ठिकाणी होते. The ozone layer is destroyed if chemical gases like carbon tetrachloride or the chlorofluorocarbons used in air conditioners and refrigerators mix with the air. तर वातानुकूल यंत्रे असतील, रेफ्रिजरेटर असेल, यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरला जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टेट्राक्लोराईड असेल, हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनचा थराचा नाश या ठिकाणी होऊ शकतो आणि होतोच. The 16th of September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. तर पहा की ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. This is very important. So do you know? In metropolitan cities like Mumbai, Pune or Nagpur, boards are displayed at place of the heavy traffic to show the proportions of the various constituents of the air at that place. Due to these boards, we can see that amount of harmful elements in the air. पहा, मुंबई असतील, पुणे असतील, नागपूर इत्यादीसारखे मोठमोठे जे काही नगर आहेत, महानगरे आहेत, त्यांच्या रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी तर विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले असतात आणि या फलकामुळे त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजते. सो यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचे जरा डोके या ठिकाणी चालवा. व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ. तर मुलांनो, आज आपण या ठिकाणी थांबूयात. या पाठामध्ये पेज नंबर 3 पर्यंत आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हाला वहीमध्ये हा व्हिडिओ पुन्हा पाहून वहीमध्ये त्याचे पॉईंट्स काढून घ्यायचे आहेत आणि पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते. व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ, याबद्दल तुम्हाला माहिती लिहून ठेवायची आहे, तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे. पुढच्या तासामध्ये आपण वॉटर पाहणार आहोत आणि त्यासंबंधी असलेले काही घटकसुद्धा पाहणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करा. स्टे सेफ, स्टे ॲट होम. थँक्यू. Thanks for watching this video. For more videos, please subscribe this channel. Just learn.